काहीतरी लफडा झाला. तर बस पप्पा कसं वाटलं आता? छान वाटलं. मला अंदाज होता आज जिंकणार. माझ्यामध्ये ते वंदे मातरमचं गाणं ते घेतला पाहिजे होता. सगळे मस्त बोलले असते ते वंदे मातरम गाणं. तर फायनली मित्रांनो, तर आपण मागची मॅच हारलेलं सेकंड T20 सिरीज. तर ते तिसरी सिरीज आहे. तर आता आम्ही चाललो शेवटच्या मॅच बघायला, इंडिया वेस्ट इंडिज वुमन्स T20. तो जिंकेल तो विजेता ठरेल. आणि नंतर पप्पांची अशी एंट्री होत आहे. तर आता आम्ही थोडं एकदम वरती जाऊ. आम्ही तुम्हाला खालून शूटिंग दाखवलेली. आता बघू वरती एकदम वर बसून कसा एक्सपिरियन्स आहे लेवल 3मध्ये जाऊन. तर पप्पा आतमध्ये जातात आहे. आणि आता मी शेवटच्या फ्लोअरमध्ये जाऊ. तर पप्पा समोरनं येतात आहे. एकदम होती. मागे आज बघूया कोण जिंकते ते. आणि आज मुंबईचा फ्लॅग पण गेलं. बिग स्क्रीन टॉस झालेली आहे. वेस्ट इंडिज टॉस जिंकून इंडियाची पहिली बॅटिंग आहे. आणि बघू शकता वरतून असं काही दिसतं ते. आणि अजून कोण आले नाही एवढी लोक. इंडियाची बॅटिंग आहे पहिली. जिंकायचं पहिली. हां. पप्पा तुम्हाला काय वाटतं आज कोण जिंकणार आहे? मला आज वाटते आपली इंडिया जिंकणार. जिंकणार? कॉन्फिडन्स. तर मागच्या मॅचचा परफॉर्मन्स कसा होता? एकवेळ असं अनलिकली काहीतरी होऊ शकतं. खेळामध्ये काही घडू शकतं. अच्छा. आजचा कॉन्फिडन्स माझा परफेक्ट आहे. इंडिया जिंकणार. अच्छा. आणि पहिल्या मॅचमध्ये 56-50पेक्षा जास्त रनने जिंकली. आणि दुसरं मॅच असं काय झालं? म्हणूनच मी बोललो ना तुला की खेळामध्ये कधीतरी असं अनलकीली काहीतरी घडू शकतं. हार जीत. तर पण आजचा कॉन्फिडन्स मला आहे की जिंकणार. अच्छा. तर खूप भारी. आणि लोकांचा एकंदरीत प्रतिसाद वाटतो की आज इंडिया जिंकणार. सगळ्यांच्या तोंडून मला ऐकू आलं सगळं बाहेर गेटच्या वगैरे. अच्छा. तर माझा पण कॉन्फिडन्स आहे. अच्छा. आणि जिंकणार 100% जिंकणार. आणि तुम्ही किती वेळा आले स्टेडियममध्ये आता? किती? 4 वेळा आलो. वानखेडे स्टेडियमला किती वेळा? वानखेडेला 3 वेळा गेलो. वानखेडेमध्ये. आणि डी वाय पाटील? डी वाय पाटीलला 4थी बार. 4थी बार. कामावर असल्यामुळं कधी पण येतं ना. वानखेडेमध्ये आपण एकदाच गेलो IPL मॅच वगैरे टाईम आहे. आज हो गया. आज परफेक्ट. मित्रांनो, पप्पांना आज बघितलं. पप्पांना आज पूर्ण कॉन्फिडन्स आहे आज इंडिया जिंकणार आहे. मला पण असं वाटतं आज इंडिया जिंकेल. आणि आज बघू इंडियाची कशी तयारी आहे. ती अजून काय स्टेडियम खालीच आहे. आज गर्दी खूप आहे म्हणून आम्ही जरा लवकर आले. टॉस तर अगोदर झालेली आहे. वेस्ट इंडिज टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतले. आणि इंडियाची पहिली बॅटिंग आहे. तर बघूया इंडिया किती स्कोअर करेल ती. मागे मॅथ्यू हेलीने भरपूर चांगला धूळ बारी खेळलेली. 70+ काहीतरी स्कोअर केलेला. आणि खूप भारी वाटते. आणि लास्ट मॅच आहे. बघूया ट्रॉफी कोण उचलणार. ट्रॉफी उचलेपर्यंत आम्ही थांबणार आहोत. आणि पप्पांची कशी इंटरव्ह्यू होती ती खूप भारी. आज बघा कप कोण उचलणार आहे ते. आज शेवटची मॅच आहे. आणि मागचा व्हिडिओ कसा आवडला असेल नक्की कमेंट करून सांगा. आता हा दुसरा आहे. दुसरा म्हणजे हा छोटासा म्हणजे क्लिप मी जास्त घेणार आहे. छोटासा क्लिप घेईल. आणि आज जास्त मोठा नाही. जास्त 15 मिनिटाचा व्हिडिओचा लेंथ ठेवायचं आहे. आणि मी आज इंडियाची नसून मी आज कुठला फ्लॅग आणला आहे बघा. मुंबई इंडियन्स. IPL पण आता नाही काढायचं. आज नाही काढायचं. काय नाही.
मस्त केलं. दोन आईला त्यात पकडली एक बॉलसाठी तिला यायला लागेल तेवढं. मस्त गेली ना. बाबा टाळ्या वाजवते नजूनकडे होते ड्रेसिंग रूम होते टाळ्या वाजवत आहेत आवाज केले ते. तो फायनली मित्रांनो आता पहिली इनिंग झाली आहे ते 270 केले 16 केली इंडिया आलेली. आता बघूया पहिली इनिंग झाली आहे आणि इथं मस्त ग्राउंडची साफसफाई चालू आहे. आता झाडून पीच साफ करून दिसत असेल आणि त्या गाडीचं बरोबरती जरा पीच एकदम सपाट मजबूत करतो आणि मस्तपैकी लायटिंग शो आहे. खूप मजा आली इनिंग संपल्यावरती लायटिंग शोची एक वेगळी मजा असते आणि आज पप्पांसोबत मॅच बघायला खूप मजा येते आणि एकदम वरच्या सीटवर बसतो अजून खूप भारी आहे आणि मस्त असं लायटिंग केलं आणि मस्त आता मोबाईलचा टॉर्च ऑन केला. मी पण मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि सगळे खूप नजारा खूप भारी वाटते स्टेडियममध्ये. असं प्रत्येक स्टेडियममध्ये असावा. प्रत्येक स्टेडियममध्ये असं ते वंदे मातरमचं गाणं ते घेतला पाहिजे होता. सगळे मस्त बोलले असते ते वंदे मातरम गाणं. आताच ते म्हटलं वंदे मातरमचं एक गाणं व्हायला पाहिजे होता. सगळे गायला असतात आणि आता इंडियन फिल्मसाठी तयार आहे आणि तुम्ही आता ते एन्जॉय करा. कशा प्रकारे परफॉर्मन्स करते कशा प्रकारे बॅटिंग करते वेस्ट इंडिजवाली. तर बघूया आता फटाफट आउट होतं आणि इंडिया ही मॅच जिंकून जाते. बघूया जिंकेल की नाही इंडिया. वाटत
वाटत तर नाही बॅटीला लागले, पायाला तरी लागला असेल. त्याला लागलं, त्याला लागलं. पायाला लागलं तर व्हाईट बॉल नाही, मग डॉट बॉल. काहीतरी आपलं चल बस. क्या चुकी ते अजून हवेमध्ये बॅट. ते काय टच केलं तरी ना, हलकंसं टच काय माहिती, दोन्ही 50-50 असं सांगू नाही शकत. अंपायर होते नॉट आउट. कॅच का जबरदस्त पकडले. फायनली आता ही इंडिया मॅच जिंकून जाते. शेवटचा बॉल आहे आणि इंडिया जिंकते 7 रनने. 61 रन करायचे राहिले वेस्ट इंडिजचे आणि 7 रन इंडिया जिंकते. हा खूप चांगला बॉल. आणि मागची मॅच वगैरे तर मम्मीसोबत हारली होती मॅच आणि लास्ट मॅच आता जिंकली. आणि आता सीट पुरा खाली आली आणि ते मस्त नाचतात आहे बघ त्या शर्ट काढूनच. त्याला मीन्स तर व्हायरल केलं पाहिजे. बघा पण नाही माझ्याकडे बघा व्हायला. तर सांगा थांबायला. हां सांगा. ते धावतात का काय माहित कसं काढलं. पप्पा कसं वाटलं आता? छान वाटलं. मला अंदाज होता आज जिंकणार. आज जिंकता होता तर मला अंदाज होता. तर खूप भारी. मागच्या वेळेला वाटलेलं आणि या मॅच मध्ये काय डिफरन्स? बराच बदल काय बघायला भेटला. बरंच काही बघायला. बॅटिंग पण चांगली, खूप छान केली. अच्छा. फिल्डिंगच्या बाबतीत बॉलिंग सुद्धा खूप छान केली. अच्छा. पोलिस हाकललेलं.